नमस्कार दर्शको, नवीन एका व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे आपला सर्वांचा लाडका गणेश डवरी. आपण पाहताय जीडी ऑलराऊंडर यूट्यूब चॅनेल. दर्शको, आज तुम्हाला मी जी काही मी झाडे वगैरे लावलेली आहेत माझ्या बंगल्याच्या आसपास, त्याचा नजारा मी आपल्याला दाखवणार आहे. आपण न स्किप करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि या नजाराचा आस्वाद घ्या. चला तर दर्शको, व्हिडिओ सुरू करूया आणि वायटी स्टुडिओ यूट्यूब चॅनल या ठिकाणी जाऊन जीडी ऑलराऊंडर गणेश डवरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करूया. चला दर्शको. दर्शको, ही अशी झाडे काही लावलेली आहेत. आता हे पाणी चालू केलेलं आहे बघा, आणि या ठिकाणी अशी झाडं लावलेली आहेत कोपऱ्यात. हे कडीपत्त्याचं झाड आहे, त्या तुळशी असतील, बरीच झाडे असे लावलेली आहेत. ही कोरपड आहे बघा. हे पाणी थोडं थोडं घालायचं. हे बघा, हे असं पाणी चालू आहे. दर्शको, झाडांना कसं असतं, पाणी लागतं. आता हे असं पडायचं. हे असं झाडांना पाणी घालतोय बघा दर्शको. बघा असं गार, कारण ऊन पण सध्या खूप आहे दर्शको या ठिकाणी. ते सांगली जिल्ह्यामध्ये इतकं ऊन आहे की प्रमाणाच्या बाहेर ऊन आहे दर्शको. त्याच्यामुळे झाडांना पाणी सकाळ संध्याकाळी घातलं पाहिजे आपल्याला. पाणी असल्याशिवाय जमत नाही. आता हे कोरपडला घालतो बघा. हे असं कोरपड आहे. असं थोडं थोडं साईडनं असं पाणी घालायला लागतं कोरपडला. बघा, पाणी भरलं की थोडं थोडं घालावं लागतं दर्शको. हे याचा आस्वाद नक्कीच घ्या. झाड आपलं ही तुळस अशा आजूबाजूला मी लावलेले आहेत. तुळशी तुळशी बरीच झाडं अशी लावलेली आहेत. तर दर्शको, आपण जीडी ऑलराऊंडर ह्या ग्रुपला करा. काय म्हणता? काय चाललंय? हा हा, बर. हे बघा दर्शको, तुम्हाला जवळून दाखवतो हे कडीपत्त्याचं झाड. हे बघा, हे कडीपत्त्याचं झाड किती हे यायला लागलंय. हे बघा, ही तुळशी पण लावलेले आहेत दर्शको. ही कोरपड आहे दर्शको, कोरपड. ही अशी हिरवीगार कोरपड आलेली आहे. दर्शको, पाणी हे पाहिजेच. जितकं पाणी तुम्ही आपण झाडांना घालाल तितकं तो गारवा राहतो, आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे हे पाणी हे लागतच. हे बघा दर्शको, अशी कडोपर्यंत झाडं लावलेली आहेत. हे बघा, हे दर्शको हे फणसाचं झाड आहे. हे अशी बरीच झाडं लावलेली आहेत या ठिकाणी. आता दर्शको, हे पाणी मी भरून घेतलेलं आहे. आता ही जी पुढे दाराची झाडं आहेत त्या झाडांना घालणार. तर दर्शको, आता मी साईड कंपाऊंडला पाणी सुद्धा मारतो. असं दर्शको पाणी मारायचं असतं. असं पाणी मारावं लागतं दर्शको. हे काय केलं, हे कोबा केला.
त्याच्यामुळे कोब्याला पाणी असतं, मग पाणी मारते कोब्यावर जरा थोडं. जितकं पाणी माराल तेवढं चांगलं राहतं. हे बघा, तर ऊनच तसं आहे दर्शक. इतकं ऊन आहे, खूप ऊन आहे. ह्या उन्हामुळं खूप त्रास होतोय. भयानक ऊन. आता ह्या आजूबाजूला जी झाडं दिसत आहेत दर्शक, ती पण लावून घेतलेली आहे. हे कसं असतं, गेट समोर अशी ही झाडं ही पाहिजेतच आपल्याला. आणि एक मला एक आवड आहे दर्शक करण्याची, त्याच्यामुळे मी असं झाडाला पाणी वगैरे असं घालत असतो. बघा किती गरगरीत झालं, गरगरीत झालं सर. झाडांना सुद्धा पाणी घालतो दर्शक. तर दर्शक आता झाडांना पाणी घालतो. झाडांना पाणी दर्शक घालतो बघा आता. झाडांना हे मोगरा किती फुललाय बघा. असं झाडांना घरघरीत पाणी घालावं लागतंय बघा. मोगरा वास कसा येते बघा याला. मस्त असा वास सुवासिक सुटलेला आहे. हे जास्वंदीचं फुल कसं आहे दर्शक, उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे सगळं असं करावं लागतं. बाकी काय विषय. हे मोगरा पण झालाय बघा चांगला मस्त. हे असं झाडांना पाणी घालतोय दर्शक बघा. जेवढी झाड दिसाय पण चांगलं दिसतं दर्शक. माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे GD ऑलराऊंडर. नक्कीच सबस्क्राईब करा. ही रातराणीची झाड आहे दर्शक. तुम्हाला दाखवतो नंतर झाड. साईड कॅमेरा पुढे असल्यामुळे तुम्हाला दिसणार नाही, दाखवतो. रातराणी म्हणतात याला. दर्शक असं अंगणात स्वच्छता राखायला लागते. स्वतःच बंगला असला की असं असतं. दर्शक न स्किप करता शेवट व्हिडिओ बघा. मला आपला पाठिंबा हवा आहे. मी युट्यूब चॅनल नवीन चालू केलेला आहे. आपण मला सपोर्ट करा. आपण जिथून कुठून पाहताय ते मला सांगा. प्रयत्न करतोय दर्शक, तुमचा पाठिंबा हवा आहे मला. हे बघा दर्शक, हे रातराणीचं झाड आहे. ते पण लावलंय मी इथं गेट समोर. हे बघा, हे मोगरा, हे मोगऱ्याचं झाड आहे. हे जास्वंदीचं झाड आहे. जास्वंद म्हणजे
पिवळ्या फुल जास्वंद डिझाईन आहे. हे लाल जास्वंद आणि हा मोगरा बघा कसा कसा आहे बघा मोगरा. कळ्या पण याला आलेल्या आहेत. किती सुंदर असा मोगरा फुलला आहे बघा दर्शक बघा. आणि वास तर इतका सुंदर सुटलेला आहे, खूप मस्त. त्याचबरोबर ही सदाफुली म्हणजे 12 महिने याला फुले येतात. बघा हे असं आहे बघा दर्शक, किती सुंदर असं झाड सुटले बघा. हे लावले, ह्याला कळ्या पण आलेल्या आहेत. हे बघा हे कुंडीत कुबेराचं लावलेलं आहे. हे बघा कुबेराचं हे म्हणतात. हे दरवाजाच्या बाहेर लावायचं असतं उत्तर साईडला, चांगलं असतं. हे बघा हे दर्शको, हे फणसाचं झाड बघा. आता पाणी घातलेलं आहे. हे लिंबाचं झाड, ते पण पाणी घातलेलं आहे. आता इथं आलं लावलेलं आहे दर्शको. हे बघा हे सगळं आलं लावलेलं आहे या ठिकाणी. हे कधी येते बघूया. असं आपलं छोटस आपलं अशी सवय आहे मला दर्शक काहीतरी करायची. माझ्या चॅनलचं नाव आहे जीडी ऑलराऊंडर. ही दर्शक कोथिंबीर लावलेली आहे बघा. ती बघा कोथिंबीर लावलेली आहे. आता येते बघा, हे बारीक बारीक येते बघा. हे बघा आहे का, बारीक बारीक येते. अशी बारीक बारीक कोथिंबीर येते. दर्शको अशी सवय आहे मला. हे फणसाचं झाड लावलेलं बघा, किती मोठं होत चाललेलं आहे. असं पाणी घालायचं. असं घरगरीत पाणी घालायचं. त्यानंतर हे बघा, हे जांभळाचं झाड बघा. हे जांभूळ कसं ते पण वाढत चाललंय. ह्या तुळशी हे बघा, तुळशी किती छान आलेले आहेत. दर्शको, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. आणि जीडी ऑलराऊंडर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका. चला तर दर्शको, नवीन एका व्हिडिओ सहित परत एकदा भेटू. तुर्तास धन्यवाद, नमस्कार.